नमस्कार. नमस्कार. आज आपण शेळगाव तालुका इंदापूर या ठिकाणी पेरूच्या प्लॉटवरती खराडे साहेबांनी ग्रीन प्लॅन बायोप्रोडक्टचे प्रोडक्ट वापरलेत. एकदा तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी राहुल खराडे, शेळगाव तालुका इंदापूर येथून आहे. आणि गेली 3 वर्ष झालं, हे तिसरं पीक आहे पेरूचं, आपण बघू शकताय. तर गेली 3 वर्ष झालं ग्रीन प्लॅनचे आम्ही प्रोडक्ट वापरतो. डोस, बेसल डोस, त्याच्यामध्ये प्रोम आणि पोटॅशचा बेसल डोस, आणि त्याच्यामध्ये मायक्रोरायझा म्हणून नवीन आलं त्याच्यातलं, ते वापरतो. त्याच्यामुळे मुळे एकदम फ्रेश राहतात आणि झाडाची ग्रोथ तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर झाडावरती असणारी काळोखी वाढते. आणि गेल्या 3 वर्षामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त मी काहीच केलं नाही. त्याच्यामुळं माझा जो खर्च आहे अतिरिक्त होणारा, तो अतिशय कमी झाला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं ऑर्गॅनिक असल्यामुळं जमिनीचा पोत जो आहे तो चांगला राहतोय. तसंच जमिनीमध्ये गांडुळांची संख्या जर आपण बघितली, उकरल्यानंतर भरपूर गांडूळ निघत आहेत. पांढरी मुळी कायमस्वरूपी चालू राहते. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण फॉर्म बसवतो, तेव्हा आपण फॉर्म बसवल्याच्या नंतर आपोआपच त्याची साईज वाढायला सुरुवात होते. आणि अतिरिक्त इतर कोणतंही केमिकलयुक्त मटेरियल आपल्याला लिक्विडमधलं सोडायची गरज अद्याप पडलेली नाही. हे तिसरा बहार आहे आणि तिसऱ्या बहारामध्ये सुद्धा अतिशय बाग एकदम फ्रेश आहे. तुम्हाला बघा, आता बनकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही औषधं गेली 10 वर्ष झालं वापरता. गेली 10 वर्ष झालं वापरतो. ह्याच्या आधी डाळिंबीला पण वापरत होतो. आता हे प्रोम पोटॅश तुम्ही वापरलं, असं म्हणजे हे हे वापरल्यापासून असं वेगळं असं दुसरं कोणती खतं वापरायची, म्हणजे डोसला हे वापरायची गरज पडली नाही. वेगळी अशी खतं वापरायची गरज पडत नाही. खर्चामध्ये कसं वाटते, म्हणजे आता खर्च ज्या फर्टिलायझरच्या डोसपेक्षा ह्याचा खर्च जास्त आहे का कमी वाटतो? आता इतर शेतकरी मी बघतोय तर कंटिन्यू सातत्याने काहीतरी लिक्विड सोडताना मला दिसतात. परंतु मी एकदाच डोस टाकतो ह्या बागाला, आणि त्याच्यानंतर काहीच करायची गरज पडत नाही. अगदी माल तुटून गेल्यानंतर सुद्धा तो डोस जो भरलेला आहे आपल्या ऑर्गॅनिकचा, ग्रीन प्लॅनचा, तो काम करत राहतो. आणि तेव्हा सुद्धा झाडाची ग्रोथ वाढते. गर्भधारणेला पण ती काम गर्भधारणेला सुद्धा त्याचा फायदा होतो. आणि तुम्ही झाडांवरती आता सध्या लोकांना जास्त मोठी समस्या होती की फळगळ चालू होती. परंतु माझ्या बागेमध्ये तुम्ही जर बघितलं तर फळांची संख्या अतिशय व्यवस्थित आहे आणि एकदम गोल फळं आहेत. मे मध्ये पाऊस झाल्यामुळं ड्रॉपिंग झालं होतं. येस, मेच्या काळामध्ये तर पूर्ण लोकांचं ड्रॉपिंग सुरू होतं. परंतु त्या काळामध्ये सुद्धा ड्रॉपिंग बागामध्ये अतिशय कमी प्रमाणात झालं. मला डोस पण टाकलाय. तिथं तुम्ही बघू शकता डोस टाकलेला आहे. आणि तुम्ही जर फळांची संख्या कुठल्या पण झाडावरती बघा, खालून बघितल्यानंतर पूर्ण हिरवं झाड आहे आणि फळं देखील खूप हिरवी, त्यामुळं कदाचित कॅमेऱ्यामध्ये कमी प्रमाणात दिसत असतील, परंतु खूप फळं झाडावरती आहेत. आणि पूर्ण गोल एकदम ग्लेजिंग, त्याला चकाकी भरपूर आहे. तुम्ही औषध वापरून समाधानी? खूप समाधानी. बनकर साहेब, काय सांगताल तुम्ही आता इतर लोकांना मार्गदर्शन करताय, तुम्ही पण घरी वापरताय. गेले 10-12 वर्षापासून ह्याचा वापर चालू आहे, पण आता हे नवीनच प्रोम पोटॅश जे आपले 3 वर्षापासून आले, आपण हे लोकांना देतोय. असं काय हे वापरल्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीचा पोत सुधारतोय आणि जमीन पुढे भविष्यात टिकाऊ राहील, हे जी शाश्वती मी ह्याच्यातून देऊ शकतो. धन्यवाद.